आज आपण बघणार आहोत एकदम कुरकुरीत कमी तेलकट भेंडी फ्राय। तोंडी लावण्यासाठी, काहीतरी टाइमपास म्हणून खाण्यासाठी आणि मुलांच्या डब्यासाठी सुद्धा असा हा भेंडी फ्राय तुम्ही नक्की करून बघा। मागच्या महिन्यात जेव्हा पहिल्यांदा मी ही भेंडी फ्राय ट्राय केली ना, तर अजिबात विश्वासच पटला नाही की 5-6 तास राहून सुद्धा ही अजिबात नरम पडलेली नाही। अगदी परफेक्ट रेसिपी शेअर केलेली आहे, शेवटपर्यंत बघा। जर रेसिपी आवडली तर लाईक करा। चला तर मग सुरुवात करूया। कुरकुरीत भेंडी फ्राय बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण अगदी कोवळी छोटी छोटी हिरवीगार अशी भेंडी घेतलेली आहे। भेंडी फ्रायसाठी ना ताजी कोवळी छोट्या आकाराची भेंडी अगदी परफेक्ट आहे। त्याची भेंडी फ्राय अगदी छान होते। फ्रीजमध्ये वगैरे स्टोर करून ठेवायची नाही। निभार भेंडी अजिबात यामध्ये वापरायची नाही। सुरुवातीला आपण ही भेंडी स्वच्छ धुवून घेणार आहोत। तर त्यासाठी भांड्यामध्ये काढून घेतलंय, त्यामध्ये भरपूर पाणी घातलंय। चमचाभर आपण मीठ घालून एक 5-6 मिनिटं यामध्ये ठेवून देणार आहोत। बऱ्याचशा भाज्यांवर पेस्टिसाइड्स किंवा फवारणी वगैरे केली जातं, तर त्यामुळे ना मिठाच्या पाण्यामध्ये भाज्या स्वच्छ करून धुवून घेणं गरजेचं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे लवकरच पावसाळ्याचं आगमन होणार आहे, तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये भाज्या असतील, कांदा बटाटा असेल, कारण त्यावर काळी बुरशी येते, ते सुद्धा स्वच्छ करून नंतर स्वयंपाक करायचा। आता आपण एक 5-6 मिनिटं पाण्यामध्ये हे भिजत घातलेलं होतं। एखाद्या स्वच्छ कॉटनच्या कापडावर भेंडी स्वच्छ पुसून घेणार आहोत। आता भेंडी फ्रायसाठी भेंडी चिरावी कशी, तर दोन्हीकडच्या साईड्स आपण काढून घेतल्या, म्हणजे देठाचा आणि शेपटाकडचा। आता एका भेंडीचे 4 तुकडे होतील या पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायचं आहे। आता चिरताना कुठे भेंडी किडली आहे का हे सगळं बघत आपल्याला हे चिरून घ्यायचं आहे। जितकी छान भेंडी पातळ अशी लांब चिराल, तितकी छान कुरकुरीत भेंडी फ्राय तुम्हाला तयार मिळेल। भेंडीमध्ये जो बियांचा भाग असतो ना, तो सुद्धा आपल्याला वापरायचा आहे, कारण मस्त कुरकुरीतपणा त्याला येतो। तर सेम पद्धतीने उरलेल्या सगळ्या भेंड्या आपण चिरून घेणार आहोत। जर अगदी कोवळ्या लांब असतील तर त्यासुद्धा तुम्ही इथे भेंडी वापरू शकता। आमच्या घरी ना आम्ही ही भेंडी फ्राय वरचेवर करत असतो आणि आमच्या घरी सगळ्यांना खूप जास्त आवडते, म्हणून मी इथे अर्धा किलो घेतलं आहे। तुम्ही थोड्या प्रमाणात सुद्धा करून ट्राय करू शकता। असे या सगळ्या अर्धा किलो भेंडीला आपण चिरून घेतलं आहे। एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। अर्धा किलो भेंडी असेल तर त्यासाठी मध्यम आकाराचा अर्धा लिंबू असतो ना, त्याचा रस काढून आपण यामध्ये घालणार आहोत। आता बराचसा रस पिळताना त्यामध्ये बी वगैरे येते, म्हणून शक्यतो छोट्या वाटी किंवा भांड्यामध्ये एखाद्या पिळून घ्यायचं, बियांचा भाग काढून टाकायचा आणि फक्त यामध्ये रस घालायचा, कारण बियामध्ये जर आली आणि दाताखाली आली की ती कडू लागू शकते। सुरुवातीला भेंडी चिरून असं यामध्ये लिंबाचा रस घातला ना, तर हलकीशी याला मॉइश्चरपणा किंवा थोडासा ओलसरपणा येतो। जर तुम्हाला लिंबाचा रस चालत नसेल तर 1-2 चमचे पाण्याचा हबकारा तुम्ही मारू शकता। आता यामध्ये ना जे कोणते मसाले आपण लावू त्याला चांगले चिटकून बसतात। अगदी पाव चमचा आपण यामध्ये हिंग पूड घेतलेला आहे। घरामध्ये जर उपलब्ध असेल तर चमचाभर धने जिरे पूड वापरू शकता। फक्त धना पूड वापरलं तरी सुद्धा चालू शकेल। अगदी अर्धा चमचा आपण यामध्ये हळद घेतलेली आहे आणि चमचाभर आपण इथे लाल तिखट घेतलंय, ज्यामध्ये बॅडगी, काश्मीरी, लवंगी, शंकेश्वरी अशा 4 प्रकारच्या मिरच्या छान उन्हामध्ये आपण कडक कुरकुरीत करून नंतर आपण डंकावर कुटून आणतो। ही मिरची पावडर आपण नवीन सुरू केलेली आहे। ज्यांना ऑर्डर करायची असेल तर नक्की ऑर्डर करू शकता, किंवा रोजच्या साठवणीचं तिखट वापरलं तरी सुद्धा चालू शकेल। अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आता यामध्ये अजिबात हाताचा उपयोग न करता फक्त मोठं भांडं सुरुवातीला सांगितलेलं होतं, म्हणजे या पद्धतीने मसाले सगळे यामध्ये चांगले लागले गेले पाहिजे, कारण हात लावला ना तर हात आपला गरम असतो, उभं असतो आणि उभेने याला पाणी सुटू शकतो। तर पाण्याचा अजिबात यामध्ये आपल्याला अंश ठेवायचं नाही, म्हणून या पद्धतीने आपण छान मिक्स करून घेतलं आहे। भेंडीला चांगले हे मसाले कोट झाल्यावर इथे आपण मेजरिंग कपने अगदी पाव कप कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। अर्धा कपाचं हे प्रमाण आहे, त्याचा अर्धा कप म्हणजे पाव कप घेतलेला आहे। कॉर्नफ्लोअरमुळे ना बराच वेळ तुमची ही भेंडी फ्राय कुरकुरीत राहायला मदत होते, नरम लवकर पडत नाही। कॉर्नफ्लोअरऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालू शकेल। आणि सेम कपने पाव कप इथे आपण डाळीचं पीठ घेतलंय, ज्यामध्ये चणा डाळीचं पीठ किंवा मूग डाळीचं पीठ घरामध्ये जे उपलब्ध असेल ते वापरू शकता। दोघांचं प्रमाण इक्वल किंवा एकसारखं असावं। आणि पुन्हा या पद्धतीने आपण यामध्ये छान एकजीव करून घेणार आहोत। लक्षात असू द्या, कमीत कमी हाताचा उपयोग करून हे पीठ असं आपल्याला छान यामध्ये घोळवून घ्यायचं आहे, म्हणजे याला पाणी सुटणार नाही किंवा याला ओलसरपणा येणार नाही। म्हणजे अर्धा किलो भेंडीसाठी साधारणतः अर्धा कप दोन्ही पिठं आपण इथे वापरलेली आहे। आता इथे पिठं खूप जास्त वापरायची नाही, खूप जास्त पांढरी भेंडी तुम्हाला ठेवायची नाही, हलकंसं पिठाचा कोट लागल्यासारखं दिसत असेल। आणि पाव कप आपण जे डाळीचं पीठ घेतलेलं होतं त्यातलं चमचाभर असंच ठेवलेलं होतं, जर गरज वाटली तर नंतर वापरू असा विचार केला, पण अजिबात त्याची गरज लागलेली नाही। म्हणजे साधारणतः पाव 1 कप आपल्याला यामध्ये हे डाळीचं पीठ वापरता येईल। अजिबात भेंडी एकमेकांना चिकटलेली दिसत नसेल अशी छान सुटसुटीत मस्त मसाला कोट झालेली भेंडी तयार आहे।
आता आपण फायनली याला मस्त कुरकुरीत तळून घेणार आहोत. जसं भज्यांसाठी तेल गरम करतो, खूप जास्त कडकडीत नाही, खूप जास्त कमी नाही, तसं तेल गरम करून घ्यायचं आहे. आणि सुरुवातीच्या घाण्यामध्ये फक्त एक मूठभर किंवा एक 10-12 भेंडीचे असे तुकडे घातलेले आहे, थोड्या थोड्या अंतरावर. आता मोठ्या आचेवर साधारणतः एक 5 मिनिटं आपण ही भेंडी दोन्ही बाजूने तळून घेणार आहोत. 1-2 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता तेलावर अशी भेंडी छान तवंगू लागली की असा अर्थ छान कुरकुरीत, कमी तेलकट आणि मस्त सुटसुटीत तुमची भेंडी तयार होणार आहे. तर बाजू उलटून घेतल्यावर दोन्ही बाजूने साधारणतः एक 4 ते 5 मिनिटं आपण ही भेंडी छान तळून घेतलेली आहे. रंग बघू शकता मस्त आलेला आहे, एकदम छान कुरकुरीत दिसत आहे. एक भेंडी तुम्हाला इथे दाखवते. हवं असेल तर टिश्यू पेपरवर वगैरे तुम्ही काढून घेऊ शकता. आणखीन एक भेंडी फ्रायचा तुम्हाला प्रकार सांगते. जसं भरली भेंडी करताना अगदी तशीच त्यामध्ये मधून चिरून मध्ये मसाला भरून घ्यायचा आणि नंतर हे सगळे मसाले वगैरे लावून पिठं लावून नंतर तुम्ही ही भेंडी अगदी छान तेलामध्ये कुरकुरीत डीप फ्राय करून घेऊ शकता. मोठ्या आचेवर साधारणतः एक 7 ते 8 मिनिटात आणि घाण्यामध्ये एक 5-6 भेंडी घालायचं आहे, म्हणजे छान ते कडक कुरकुरीत होतात. म्हणजे असं दोन्ही प्रकारात तुम्ही करू शकता. जे प्रकार तुम्हाला आवडेल तुम्ही नक्की करून बघा. कोणता प्रकार जास्त आवडला ते सुद्धा नक्की सांगा. अर्धा किलो भेंडीतली अर्धी भेंडी आपण इथे अशी छान तळून घेतली. जशी लागेल तशी थोडी थोडी तळून घेतली तरी सुद्धा चालू शकेल. म्हणजे बऱ्याच जणांना गरम कुरकुरीत खायला आवडतं, म्हणजे त्या प्रकारे करू शकता. स्टार्टर म्हणून मुलांच्या टिफिनला जरी दिलं ना तर अगदी 5-6 तास छान कुरकुरीत राहतात. चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता, मस्त लागतं. वरण भात करत असाल, मसाले भात, खिचडी, पुलाव वगैरे करत असाल तर तोंडी लावून खाण्यासाठी अगदी छान आहे. टाईमपास म्हणून तुम्ही खाऊ शकता. एकदम कुरकुरीत, बऱ्यापैकी कमी तेलकट अशी ही कुरकुरीत भेंडी आपली तयार झालेली आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.